मंडई तब्बल 3 वर्षांनंतर येणारी संकष्टी येत्या 3 जून रोजी बुधवारी आहे. मंडई नेहमीची संकष्टी तर आपण करतोच, पण अधिक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही 3 वर्षातून एकदाच येते. त्यामुळे या दिवशी उपवास कसा करावा, संकल्प कसा करावा आणि कोणती पूजा करावी आणि अशी कोणती गोष्ट आहे जी केल्याने व्रताचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल? चला या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया. कारण असं म्हणतात की अधिक महिन्याची संकष्ट चतुर्थी ही तब्बल 3 वर्षांनी येते आणि ह्यामुळेच ह्या दिवशी केलेली भक्ती ही बाप्पापर्यंत थेट पोहोचते. आणि जीवनातील सर्वात मोठे संकटसुद्धा ह्या दिवशी दूर होऊ शकतात. कारण गणपती म्हणजे विघ्नहर्ता. विघ्नहर्ता म्हणजे आपल्या वाटेत येणारे संकट दूर करणारा देव. वर्षभरात अनेक संकष्टी येतात, पण यंदाची संकष्टी ही अधिक ज्येष्ठ महिन्यातील असल्यामुळे तिचं महत्त्व 1000 पटीने वाढलंय. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंचा महिना मानला जातो आणि श्री गणेश हे विघ्नहर्ता आहे. जेव्हा ह्या दोन्ही शक्ती एकत्र येतात तेव्हा घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेचा वास राहतो असं म्हणतात. त्यामुळे ह्या दिवशी श्रद्धेने उपवास केल्यास आपल्या आयुष्यातील संकट, रखडलेली कामंसुद्धा मार्गी लागू शकतात असा भाविकांचा दृढ विश्वास आहे. सर्वात महत्त्वाचा भाग तो म्हणजे ह्या दिवशी उपवास करायचा असेल, व्रत करायचे असेल तर ते नेमकी कसे करायचे, व्रताचा संकल्प कसा करावा. अनेकदा आपण उपवास करतो, पण संकल्प काही करत नाही. संकल्प म्हणजे बाप्पाला दिलेले वचन. आता 3 जून रोजी संकष्ट चतुर्थी आहे. म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावी. देवघर स्वच्छ करून बाप्पासमोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर आपल्या उजव्या हातात थोडे पाणी घ्यावे. काही अक्षदा म्हणजेच तांदूळ आणि 21 दुर्वा घ्याव्या. डोळे बंद करावे. बाप्पाचे रूप आपल्या डोळ्यासमोर आणावे आणि मनोभावे प्रार्थना करावी. संकष्ट चतुर्थीला व्रत करणाऱ्यांच्या घरी बाप्पांचे वेगळे आसन मांडून पूजा केली जाते. अशी पूजा आपणही करावी आणि बाप्पाची षोडोपचारी पूजा करावी आणि संकल्प करावा की हे गणराया, आज अधिक ज्येष्ठ संकष्ट चतुर्थीच्या ह्या पवित्र दिवशी मी तुझा उपवास करत आहे. माझ्या मनात जी काही इच्छा आहे, इथे आपली इच्छा बोलावी आणि ती तू पूर्ण कर अशी गणरायाला प्रार्थना करावी. माझ्या कुटुंबातील सर्व संकट दूर कर. आम्हा सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभून दे. हा उपवास माझ्याकडून भक्तिभावाने पूर्ण करून घे बाप्पा असं म्हणत आपल्या हातातील ते पाणी आणि दुर्वा बाप्पाच्या चरणाशी सोडाव्यात. मंडई हा छोटासा संकल्प आहे, जो आपल्या उपवासाला एक वेगळी शक्ती प्रदान करतो असं म्हणतात. आता संकल्प झाला की बाप्पाला शेंदूर लावावा, लाल फूल आणि दुर्वा अर्पण कराव्यात. बाप्पाचा सर्वात प्रिय नैवेद्य म्हणजेच मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करावा. दिवसभर उपवास करताना मनात कोणताही राग, द्वेष किंवा वाईट विचार अजिबात आणू नका. कारण उपवासाचं खरं फळ हे केवळ पोट रिकामं ठेवण्यात नाही, तर मन शुद्ध ठेवण्यात आहे. दिवसभरात जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बाप्पाच्या ह्या 2 मंत्रांचा जप करावा. मंत्र असा आहे:
ओम गणपते नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ह्या दोन्ही मंत्रापैकी ज्या मंत्राचा जप तुम्हाला करणं शक्य असेल तो मंत्र दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जप करत राहा. तुम्ही कामात असाल तरी मनातल्या मनात ह्या मंत्राचा जप नक्की करा. दिवसभरात आपण फळाचा आहार किंवा सात्विक उपासाचे पदार्थ खाऊ शकता. आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हाही वेळ मिळेल दिवसभरात ओम गणपते नमः या मंत्राचा जप करत राहावा. त्यानंतर संध्याकाळची पूजा करावी. मंडळी, संकष्ट चतुर्थीचे व्रत रात्री चंद्रदर्शनानंतर पूर्ण होते. त्यामुळे संध्याकाळची पूजा ही अतिशय मुख्य मानली जाते. रात्री चंद्रोदयाच्या वेळेपूर्वी पुन्हा एकदा हातपाय स्वच्छ धुवून घ्यावेत आणि देवघरात दिवा अगरबत्ती लावावी. रात्री बाप्पाला 21 मोदकाचा किंवा 21 पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि बाप्पाची आरती करावी. यानंतर चंद्र उगवल्यावर गॅलरीत किंवा छतावर जावं, चंद्राची प्रतिमा बघावी. थेट चंद्रदर्शनालाही खूप महत्त्व आहे. चंद्राला पाहून त्याला कुंकू आणि अक्षदा वाहाव्यात. चंद्राला अर्घ्य द्यावे. हे अर्घ्य देताना एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडं दूध, अक्षदा आणि पांढरे फूल टाकावेत आणि हे पाणी जमिनीवर सोडावं. हे पाणी जमिनीवर सोडत असताना त्यातून चंद्राची प्रतिमा दिसेल असं सोडावं. अर्घ्य द्यावे, चंद्राला नमस्कार करावा आणि सर्व झाल्यानंतर देवघरातील बाप्पाचा मोदक किंवा प्रसाद ग्रहण करून आपला उपवास सोडवावा. जेवणामध्ये लसूण, कांदा विरहित सात्विक अन्नाचाच वापर करावा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जून महिना हा पावसाचा असतो. जर तुमच्या शहरात ढगामुळे रात्री चंद्र दिसत नसेल तर अजिबात काळजी करू नका. पंचांगातील वेळेनुसार चंद्राची वेळ पहा. पूर्व दिशेला चंद्राचं स्मरण करून मानसिक अर्घ्य द्या आणि उपवास सोडा. उपवास अर्धवट ठेवू नका, कारण बाप्पा आपला भाव ओळखतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यंदाची संकष्ट चतुर्थी अधिक महिन्यात आली आहे. अधिक महिन्यात दानाला खूप महत्त्व असतं. त्यामुळे उपवास सोडण्यापूर्वी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा बाप्पाच्या आवडीचे मोदक दान नक्की करावे. यामुळे घरात भरभराट होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. अधिक महिन्याची ही संकष्ट चतुर्थी आहे आणि ह्या दिवशी उपवास कसा करावा आपण हे जाणून घेतलं आहे. उपवासाचं खरं फळ हे केवळ पोट रिकामं ठेवण्यात नसतं, तर मन शुद्ध ठेवण्यात असतं. त्यामुळे ह्या दिवशी मनात कोणाबद्दलही राग, द्वेष किंवा वाईट विचार ठेवू नका. तर 3 जून रोजी बुधवारी आलेली आहे अधिक महिन्यात ज्येष्ठ संकष्ट चतुर्थीचा उपवास. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण उपवास कसा करावा, संकल्प कसा करावा आणि हा उपवास कसा सोडावा या संबंधित संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे. याही व्यतिरिक्त तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि गणेश भक्तांनी जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.